भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट। विना पुरावे जन्म प्रमाणपत्र मिळविलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत 90 कोटी रुपयांचा घोटाळा, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा आरोप। नितेश राणे उद्या अहिल्यानगर दौऱ्यावर। नितेश राणे मढी येथील श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थानाला भेट देणार आहेत। मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला। ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत राम मंदिर छावा चित्रपट कुंभमेळ्यावरून ठाकरेंवर टीका। राज्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार। राज्यातील सर्व महानगरपालिकांना आदेश। शनी शिंगणापूरच्या शनीला आता केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक। तर शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा नवा ठराव। उद्यापासून होणार निर्णयाची अंमलबजावणी। अखेर जावेद अख्तर आणि कंगना रनौत यांच्यात समझोता। 5 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर झाला समेट। खरं तर अवमान याचिका मागे घेण्याबाबत दोघेही तयार। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव। महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे आंदोलनामुळे तणाव। मढी यात्रेत होळीसाठी शेणाची गौरी देण्याची परवानगी द्या। मुस्लिम बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। हा सण सर्वधर्मीयांनी मिळून साजरा करावा अशी जिल्हाधिकारी यांना खरं तर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। ठाण्यात तलवारी घेऊन गुंडांची दहशत। पोलिसांच्या तपासानुसार संशयितांची ओळख पटली आहे। वागळे इस्टेट वर्तकनगर परिसरात दहशत। बीडमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीला पाजलं विष। विष पाजल्याने महिलेचा मृत्यू। महिलेच्या नातेवाईकांचा बीड जिल्हा रुग्णालयात आक्रोश। हिंगोलीमधील नौखा गावात तरुणाची आत्महत्या। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। अविनाश पातळे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव। डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण चालवतायत बोगस पद्धतीने दवाखाना। महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तक्रार। तर तहसील पोलीस आणि मनपाची संयुक्त कारवाई। उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला। बर्फाचा कडा कोसळल्याने मोठा अपघात। चमोली बद्रीनाथ महामार्गावर काम सुरू असताना अपघात झालाय। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे विरोधात नागपुरातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। व्हिडिओ रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा उद्देश खरं दिसून आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।